नमस्कार. बी विभाग एकमधील सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. आपण भारतीय अर्थव्यवस्था या अर्थशास्त्राच्या पुस्तकातील तिसरं प्रकरण पाहतो. तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे वाढती आर्थिक व सामाजिक विषमता. आज आपण फक्त पाहणार आहोत वाढती आर्थिक विषमता. भारतात आर्थिक विषमता स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापूर्वी मोठ्या प्रमाणात वाढत होती. का वाढत होती? आर्थिक विषमता म्हणजे काय? मुठभर लोकांच्या हातात, 100 लोकांपैकी 20% लोकांच्या हातात एकूण संपत्तीपैकी 80% संपत्ती मुठभर लोकांच्या हातात असणे, म्हणजे 20% लोकांच्या हातात असणे, आणि 80% लोकांच्याकडे फक्त 20% संपत्ती असणे म्हणजेच आर्थिक विषमता होय. मुठभर लोकांच्याकडे अधिक भांडवल असणं आणि 80% लोकांच्याकडे कमी भांडवल असणं म्हणजेच आर्थिक विषमता. आर्थिक विषमतेवरूनच गरीब आणि श्रीमंत असे दोन दुजाभाव केले जातात, दुफळी निर्माण होते. आता आर्थिक विषमता म्हणजे काय? कशाला आर्थिक विषमता म्हणतात? जेव्हा एका कुटुंबाकडे किंवा गटाकडे विभिन्न वस्तूंच्या उत्पादनाचे किंवा वितरणाचे कार्य केंद्रित झालेले असते, तेव्हा त्याला आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक विषमता निर्माण होते. म्हणजे आर्थिक विषमता म्हणजे काय? आर्थिक विषमता याचा अर्थ असा आहे की जेव्हा एका कुटुंबाकडे किंवा गटाकडे वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन होत असतं, त्या वस्तूंचं वितरण वाटप केलं जातं, तेव्हा आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झाले असे म्हणतात. आणि या आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होऊन आर्थिक विषमता निर्माण होते. आर्थिक विषमता निर्माण झाली की गरीब आणि श्रीमंत अशी दुफळी निर्माण होते. आणि गरीब आणि श्रीमंत लोक कमी असतात संख्येनं आणि गरीब लोक मोठ्या प्रमाणात असतात. आणि अशा या आर्थिक विषमतेमुळं देशात प्रगती मोठ्या प्रमाणात होत नाही. कारण भारताचं पहिलं औद्योगिक धोरण 1948 साली जाहीर करण्यात आलं. त्या औद्योगिक धोरणानुसार भारतानं मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काही खाजगी व्यक्ती व सहकार यांच्या माध्यमातून, सरकार आणि खाजगी व्यक्ती यांच्या माध्यमातून जी अर्थव्यवस्था चालवली जाते त्याला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. भारतात 1948च्या औद्योगिक धोरणाने खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र यांची भूमिका महत्त्वाची स्पष्ट करण्यात आली. या भूमिकेत खाजगी क्षेत्रानं नेत्रदीपक वाढ केली, कारण खाजगी क्षेत्रात मुठभर भांडवलदारांचं वर्चस्व अधिक होतं, त्यामुळे त्यांनी अधिक नेत्रदीपक प्रगती केली. आणि सार्वजनिक क्षेत्राची इतकी म्हणजे सरकारी क्षेत्राची इतकी प्रगती होऊ शकली नाही. खाजगी क्षेत्रानं नेत्रदीपक प्रगती केल्यामुळं मक्तेदारी निर्माण झाली. आणि मक्तेदारी निर्माण झाल्यामुळं अनेक सामाजिक व आर्थिक समस्या भारतीय अर्थव्यवस्थेपुढे निर्माण झाल्या. स्वातंत्र्य मिळण्या अगोदर 1948 साली भारत सरकारनं औद्योगिक धोरण आखलं. त्यानंतर 1956 साली स्वातंत्र्यानंतर सरकारनं औद्योगिक धोरण आखलं. आणि मग भारत सरकारने काय केलं? श्री दत्त यांच्या अध्यक्षतेखाली 1965मध्ये मक्तेदारी चौकशी समिती स्थापन केली. आणि या समितीत अशा आढळून आले की देशातील 75 मोठ्या उद्योग संस्थांकडून देशातील 1536 कंपन्यांचं 36 कंपन्या, नुसतं 75 उद्योगधंद्याकडे 1536 कंपन्यावर नियंत्रण होतं. म्हणजे 1536 कंपन्या ह्या 75 उद्योग संस्थांकडे होत्या. त्यामुळं काय होत होतं? अर्थव्यवस्थेत 2 गट निर्माण झाले होते. श्रीमंत गट आणि आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण केलेला श्रीमंत गट आणि गरीब देश असं 2 गट निर्माण झाले होते. आणि या 2 गटामुळे देशात आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होऊन आर्थिक विषमता निर्माण झाली. त्यात प्रामुख्याने टाटा, बिर्ला, रिलायन्स, सिंघानिया, मोदी, बजाज, मफतलाल, हिंदुस्तान लिव्हर, ACC, महिंद्रा अँड महिंद्रा, किर्लोस्कर इत्यादी मोठ्या 20 उद्योगगृहाकडं आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालं होतं. अशा या आर्थिक विषमतेची कारणे आज आपल्याला पाहिजे आहे. आर्थिक विषमतेची कारणं पाहत असताना औद्योगिक क्षेत्रात बड्या 5 उद्योगगृहांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आणि या 5 उद्योगगृहामुळं आर्थिक विषमता दिवसेंदिवस वाढतच गेली. आर्थिक विषमता वाढण्याचं पहिलं कारण होतं मोठे उद्योगगृह आणि आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण. मोठे उद्योगगृह कोणकोणते होते? तर टाटा, बिर्ला, रिलायन्स, सिंघानिया, मोदी, बजाज, मफतलाल, हिंदुस्तान लिव्हर, ACC, महिंद्रा अँड महिंद्रा, किर्लोस्कर असे 5 मोठे उद्योगगृह होते की अशा 5 मोठे उद्योगगृहाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण झालं होतं. आर्थिक विषमता त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढली होती. कारण काही बाबतीत जर विचार करायला तांत्रिक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. त्या तांत्रिक सुधारणा घडवून आणल्यामुळं मॅनेजिंग एजन्सी पद्धतीद्वारे अनेक औद्योगिक कुटुंबांना लाभ मिळवून दिले होते.
टाटा, बिर्ला, श्रीराम यासारख्या उद्योगगृहांची आर्थिक शक्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. दुसरं आर्थिक विषमता वाढण्याचं दुसरं कारण आहे की कंपन्यांतर्गत गुंतवणूक. भारतात एकूण उद्योग समूहाच्या मालकीच्या अनेक कंपन्या एकमेकात भांडवल गुंतवत होत्या. कारण आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण झाल्यामुळे अनेक कंपन्यांच्या साधनसामुग्रीवर ठराविक उद्योगगृहाची मालकी होती. ठराविक उद्योगगृहाची मालकी असल्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक मोठ्या कंपनीने आपल्या खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. आणि गुंतवणूक केल्यामुळं मॅनेजिंग एजन्सी पद्धतीद्वारे कंपन्यांतर्गत गुंतवणूक वाढल्यामुळं आर्थिक विषमता निर्माण झाली. या कंपन्यांनी औद्योगिक क्षेत्रात आपली मक्तेदारी वाढवली. सरकारी धोरण R.C. दत्त यांच्या मते मोठ्या उद्योग समूहाच्या हातात आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण होण्यास सरकारची धोरणं जबाबदार ठरले. कारण सरकारनं देशातील मोठमोठ्या उद्योगांना, बड्या औद्योगिक घराण्यांना काय केलं तर कर सवलती दिली, वस्तूंचे परवाने दिले, ठराविक वस्तूंचे त्यांना परवाने दिले. परवाने देताना नवीन संस्थाकडे कानाडोळा केला. त्यामुळे काय झालं, ठराविक उद्योगसमूहांची आर्थिक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली. चौथं कारण आहे मोठ्या उद्योगधंद्यांना, मोठ्या उद्योगगृहांना झुकते माप. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून औद्योगिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला होता. नियोजित आर्थिक विकासाचे धोरण राबवताना मोठ्या उद्योगगृहांना झुकते माप देण्यात आले. कारण त्यांच्याकडे स्वतःचे भरपूर भांडवल व व्यावसायिक अनुभव होता. त्यामुळे मोठ्या उद्योगधंद्यांना सरकारनं झुकतं माप दिलं. मोठ्या उद्योगधंद्यांच्या वस्तूवर कर कमी लागला. कर सवलतीचे धोरण नवनवीन उद्योगांची उभारले. यामुळे आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालं. पाचवं पॉईंट्स आहे बँकावर नियंत्रण. बँकाच्या राष्ट्रीयकरणाकडून 14 जुलै 1969 साली पहिल्यांदा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. नंतर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 1982 साली करण्यात आलं. त्यामुळं या बँकांच्या राष्ट्रीयकरणापूर्वी ज्या बँका अस्तित्वात होत्या त्या सर्व बँकांच्यावर खाजगी व्यक्तींची मक्तेदारी होती. हे खाजगी व्यक्ती कोण होते तर कोट्यावधी ठेवीदार ठेवणारे उद्योगगृह होती. त्यामुळे आर्थिक विषमतेचं मोठ्या प्रमाणात वाढले. बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर त्यात फारसा फरक पडला नाही. बँकांच्या राष्ट्रीयकरणापूर्वी त्यांच्या मोठ्या उद्योगगृहांचं नियंत्रण होतं. मोठ्या उद्योगगृहांचे बँकांच्यावर नियंत्रण होतं. 6वा पॉईंट्स आहे सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था. सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांची वर्तणूक ही मोठ्या उद्योगगृहांच्या आर्थिक शक्तीत वाढ घडवून आणली होती. R.C. दत्त या समितीने असे दाखवून दिले की औद्योगिक विकास बँक, भारतीय औद्योगिक महामंडळ, ICICI यासारख्या संस्थांच्या एकूण अर्थसहाय्यापैकी 51% अर्थसहाय्य हे कसं होतं तर अर्थसहाय्य मोठ्या उद्योगगृहांना झाले होते. 7वा पॉईंट्स आहे विविधीकरणाद्वारे तांत्रिक एकीकरण. एकाच उद्योगाकडून अनेक वस्तूंचं उत्पादन करणे म्हणजे विविधीकरण. विविधीकरण म्हणजे एकाच उद्योगाकडून अनेक वस्तूंचं उत्पादन करणे होय. एका बाजूला विविधीकरणाचं धोरण चालू होतं तर दुसऱ्या बाजूला उत्पादनातील भिन्न प्रक्रिया एकाच युनिटखाली चालवली जात होती, एकाच नियंत्रणाखाली चालवली जाते. त्यामुळं तांत्रिक एकीकरण झालं असं म्हटलं जात होतं. एका उद्योगाने एकाच क्षेत्रात भांडवल न गुंतवता विविध क्षेत्रात भांडवल गुंतवल्यामुळं विविधीकरणाद्वारे तांत्रिक एकीकरणाद्वारे नियंत्रण ठेवणं अशक्य झालं. त्यामुळे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढली. उद्योगांचे भारतीयीकरण. भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश कंपनीने आपले उद्योग भारतीयांना अल्प किमतीत विकले आणि त्याचा लाभ बड्या उद्योगांनी घेतला. त्यामुळे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढली. जमीनदारी पद्धत. इंग्रजांनी भारतीय अर्थव्यवस्थेत जमीनदारी पद्धत, महावारी पद्धत आणि रयतवारी पद्धत ह्या शेतीच्या पद्धती आणल्या होत्या. त्यामुळं काय झालं, त्यामुळे भारतातील शेतजमिनीची विषम वाटणी झाल्यामुळं 50%पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्याकडं अल्पसा भूभाग जमिनीचा आला. जमिनीचं लहान क्षेत्र त्यांच्या वाट्याला आलं तर उरलेल्या बड्या जमीनदारांच्याकडे वाटलं आर्थिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आलं. अशी आर्थिक विषमता वाढल्यामुळं कुळपद्धतीमुळं कसणाऱ्या शेतमजुराचं मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे त्याचा परिणाम जमीनदार वर्गाच्या हातातील आर्थिक सत्ता मोठ्या प्रमाणात केंद्रित झाली. सदोष कृषीमाल विपणन पद्धती म्हणजे सदोष शेतमाल विक्री व्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेत स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतमाल विक्री व्यवस्था ही सदोष स्वरूपाची आहे. कारण शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी नेल्यानंतर गोडाऊन ठेवल्यानंतर
मध्यस्थ दलाल यांची साखळी मोठ्या प्रमाणात असते. त्यात खोटी वजनी मापे वापरली जातात. हमालकाम माल उतरवणं, माल चढवणं यासाठी प्रचंड पैसा शेतकऱ्याकडून घेतला जातो. आणि अशा या सदोष विक्री माल व्यवस्थेमुळे शेतकरी वर्गाचे शोषण मोठ्या प्रमाणात झालं. बरेच शेतकरी निरक्षर निर्धर होते, त्यामुळे त्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात झाली. म्हणून भारतात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढली. सावकारी पद्धत, भारतीय संस्कृती की सावकारी पद्धत खूप जुनी आहे आणि या सावकाराकडून भरमसाठ व्याजाच्या दरानं कर आकारणी केल्या गेल्यामुळं, खोट्या नोंदी करून घेतल्या गेल्यामुळे शेतकऱ्याची पिळवणूक मोठ्या प्रमाणात झाली. म्हणून भारतात आर्थिक विषमता वाढली. आणि धार्मिक तत्त्वज्ञान आणि जातीव्यवस्था, हिंदू धर्माने आत्मसंतुष्ट वृत्ती, साधी राहणे, उच्च विचारसरणी या तत्त्वाचा स्वीकार केला. त्यामुळे आपली भौतिक स्थिती सुधारावी, उद्योग व्यवसाय प्रगती करावी ही वृत्ती त्यांनी जोपासली नाही. त्यामुळे भारतात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढली. हिंदू धर्मात जातीव्यवस्था रुजली गेली. ब्राह्मण समाज व सवर्णाकडून क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे शोषण वाढले. त्यामुळे भारतात सामाजिक विषमता ही मोठ्या प्रमाणात वाढली. अशा प्रकारे आज आपण काय केलं तर अशा प्रकारे आपण आज आर्थिक विषमता म्हणजे काय आणि भारतात आर्थिक विषमता घडून येण्याची कारणे पाहिली. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीपासून भारतात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात घडून येत आहे. त्यातील ही विषमता घडून येण्याचं कारण मोठ्या उद्योगगृहाद्वारे आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण, कंपन्यांतर्गत गुंतवणूक, सरकारी धोरण, मोठ्या उद्योगगृहांना झुकते माप, बँकावर नियंत्रण, सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था विविधीकरणाद्वारे तांत्रिक एकीकरण, भारतीय उद्योगांचे भारतीयकरण, जमीनदारी पद्धत, सदोष कृषीमाल व्यवस्था, सावकारी पद्धती आणि धार्मिक तत्त्वज्ञान आणि जाती व्यवस्था अशी एकूण 12 कारणे आर्थिक विषमतेची आहेत.